मनोज जरांगे पाटील आज पुण्यामध्ये भव्य शांतता मोर्चा करतायत। आपल्या बरोबर जरांगे पाटील आहे। पाटील, तुमची तब्येत बरी नसताना तुम्ही हा मोर्चा करताय, काय प्रतिसाद आणि काय सांगणार सरकारला? मला खालीच मांडी घालून बसायचं होतं, कमरात चमका निघत्यात घेतलेली, पण समाज एवढा मोठा आला, यांना वाटतंय तुम्ही वर बसा, वर मांडी घालून बसा, खाली बसायचं, म्हणून वर मांडी घालून बसलोय। मला खरंच म्हणून आहे तसं मी माझ्या तोंडानं, पण ते एक प्रकारचं मी मरण यातना भोगल्यासारखाच बघतो, पण मला समाजाशिवाय काय दिसत नाही दुसरं, मला नको। एवढे सगळे वेदना होतात, ही सगळी एनर्जी ह्या लोकांपासून येते। मला त्यांच्यासाठीच करायचं, माझं जीवनच त्यांच्यासाठी। मला माझा समाज मोठा करायचा, समाजाचे लेकरं मोठे करायचे, आणि माझ्या समाजानं जे आमदाराला मंत्र्याला मोठं केलं त्याला पक्ष नेता मोठा करायचा। माझ्या समाजाचं लक्षात आलं, हे लेकरू एवढं लढतंय, मग देवेंद्र फडणवीस एवढे शेतकरी का रचतो, ते दरेकरला काय सांगतो, छगनला काय सांगतो, तो कोकणातला एक लावलाय आता माग, का असं वागतो येऊ, काय गरज याला वागायची, आपणच मोठं केलंय। भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा आता वाटतंय, कारण मला येऊन बोलले ते आता काही गरज नाही म्हणले आम्हाला पक्षाची नेत्याची, तो का बाप नाही म्हणे आमचा, हा आम्ही यांना मोठं केलं, हे आज असं बोलायला लागलेत, षडयंत्र रचायला लागलेत। काही लोकशाहीचे असणारे व्यासपीठ ते सुद्धा म्हणायला लागले, गुंडाळी सुरू झाली। अरे तुला काय गरज आहे रे एवढा जातीवादाची, देवेंद्र फडणवीस ऐकून? हा, तू न्याय देणारा एक मंदिर आहे, तू एक व्यासपीठ आहेस लोकशाहीतलं, आणि तू देवेंद्र फडणवीस ऐकतो। तो दिवस असते बाळा, आता 2-3 महिने देवेंद्र फडणवीसचे दिवस आहेत मराठीच्या आल्यावर, मग काय करशील तू त्याचं ऐकून? एका जिल्ह्यात संकट होतं म्हणून थोडेफार कमी लोक आले होते, काय बाबा 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 गड्याला आनंदच झाला, माझच चालला काय लिहायला लागलाय, काय बोलायला लागला, आमच्यातला एखादा नाराज झाला की धरून नेतो त्याची मुलाखत होती, तुला कशा जातीवाद पाहिजे रे, तू कशा जातीवादी पाहिजे? आमचा एखादा फुटला की त्याने तिथं बसिलाच, 11 महिने झालं समाज त्याची मजा बघतो। आता बी उंची कोल्हापूरला कमी आलं की गुंडाळ आंदोलन, बघ आता गुंडाळ का 70 किलोमीटर कसा खोटा ठोकला इतका लांब मराठीने, आता बघ 32 लाख मराठी आले। तुला काय करायचं देवेंद्र फडणवीसचं ऐकून गप्पा आणायचं? तो लोकशाहीचं माध्यम आहे, तो व्यासपीठ आहे, तो अन्याय होणाऱ्या समाजाच्या बाजूने आवाज उठवायचा असतो। एवढा माझं मस्ती कशामुळं, आणि दिवस काढल्यावर पुढे जाशील? पाटील, ओबीसी किंवा इतर समाजाचे नेते सोडून मराठा समाजातलीच नेते तुमच्यावर टीका करतायत, हे कितपत योग्य आहे? ओबीसीचे नेते वगळतात ते कमी आहेत, बाकीचे नेते मराठा समाजातलेच नेते जास्त टीका करतायत। माझ देवेंद्र फडणवीस चपला झाले, ते चपला अक्षर स्वतःला 96 कुळी म्हणतात, चप्पल झाले चप्पल, ती गोत सुद्धा जाते एखाद बार चप्पल। ज्या मराठ्यांच्या जीवावर मोठं व्हायचं तेच मस्तीनं वागायचं आणि काही पण बोलायचं। का रे बाबा, मराठ्यानं तुला मोठं नाही केलं, मराठ्यामुळे वैभव नाही तुला, जातीच्या बाजूला बोलायचं ऐवजी माया देवेंद्र फडणवीसला बोलू नका, तो देवेंद्र फडणवीस तो अपक्ष आहे, हे बघा मला ते बाकीचं नाही काढायचं। आम्ही त्यांना सन्मान शब्द दिला, आम्ही त्यांचा सन्मान करतो, त्यांनी इथून पुढे नीट राहावं। मी उगा लोक आले म्हणून मस्तीत वागणारा माणूस नाहीये, मला संयम पाहिजे, शांतता पाहिजे। देवेंद्र फडणवीसला, दरेकरला आणि त्या छगन भुजबळला दंगली करायच्यात, मला दंगली होऊ द्यायच्या नाही। हे राज्य आमचं आहे, जनतेचं इथं शांतता ठेवायची। हा तर गौप्यस्फोट हे खरं आहे का त्यांना दंगली करायच्यात म्हणून तर एवढी मस्ती आहे ना? कशासाठी मस्ती आहे? बघून घेईन म्हणजे आम्ही म्हणलो तुला मराठवाड्यात येऊ नको, दंगलच करायची। छगन भुजबळनी सगळं वातावरण दूषित केलं, तलवारी काढीन म्हणतो, याच पुणे शहरात म्हणला तलवारी घासून ठेवा, कुणी कुकऱ्याची भाषा करायला लागलं, कुणी कोयत्याची भाषा करायला लागलं, याला काय म्हणतात? दंगल म्हणत पाय काढीन म्हणतात, मारून टाकीन म्हणतात, याला काय म्हणतात? दरेकर तर उघड बोलला, तो म्हणला मी सगळे संघटना समन्वय एक करणार, जरांगेच्या विरोधात अभियान राबविणार, षडयंत्र सापळा रचणार। मग हे देवेंद्र फडणवीसची मस्ती आहे ना? माझ्या विरोधात SIT केसेस, लाखो पोरावर केसेस केल्यात, मराठ्यांच्या लक्षात आलंय। सगळ्यात सोपं सांगतो तुम्हाला की आता पक्ष आणि नेता मोठा नाही करायचा, आपली लेकरं जात मोठी करायची। मनोज जरांगे हे लेकरू आपल्या जातीसाठी लढतंय, बस झाला। आता 288 जागेवरती तुम्ही उमेदवार उभे करणार आहेत, 29ला ठरल। यांना जर असाच माज राहिला, त्यांनी नाही दिलं तर माझा मराठा एकवटलाय, एकजूट झालाय, तो मात्र आता सुपडा साफ केल्याशी सोडत नाही। पण पुणेकरांचे साम टीव्हीच्या माध्यमातून मनापासून आभार मानतो। गाड्या मायबाप हो, याला म्हणतात कट्टर आणि कडवट मराठी।
जी दहशत देवेंद्र फडणवीसने पसरली होती ती एका धक्क्यात मोडून काढली आणि महाराष्ट्राला तुमच्यामुळे बळ मिळालं. आज तुम्ही 30-32 लाख मराठी एकवटलात. तुमच्या चरणी मला शब्द नाहीत पण नतमस्तक होतो. असंच जातीच्या बाजूने राहा. आपली जात मोठी केल्याशिवाय तिला ताकद आणि बळ दिल्याशिवाय मी हटणार नाही. हे शब्द आहे तुम्हाला. 288 पैकी किती ठिकाणी लोकसभेला तर आपण चित्र बघितलंय. तुम्ही स्वतः उभे राहणार आहे? नाही, मी राहणार नाही. परंतु मी गोरगरिबांना देणारा बनवणार. मराठा, दलित, राखीव सगळ्या जागा मराठा निवडून आणणार. यावेळेस आमच्या विचाराचा राखीव जेवढा आहे तेवढा पण मराठी म्हणजे ओबीसी सुद्धा राखीव जेवढ्या जागा आहेत त्या सगळ्या ताकदीने यावेळेस मराठा समाज निवडून आणणार. दलितांचे जेवढे सीटा असणार आहेत ते मराठा समाज ताकदीने यावेळेस निवडून आणणार. एकट्ठा मतदान करणार आहे पण आमच्या विचाराचे. हो, पण एकेकाळी आंबेडकर तुमची बाजू घेत होते. आता त्यांची भाषा बदलली आंबेडकर. त्याचं काही सांगता येत नाही. आणखी राजकारणात काही होतं त्यांचा डाव भल्याला कळत नाही. ते काही करू शकतात टायमाला. त्याचा काय दावा मनावर घ्यायचं. आम्ही त्यांचा आदर करतो त्यामुळे त्यांच्यावर बोललो नाही, बोलणार बी नाही. काही होऊ शकतं. आज वंचितांना वाटतं मराठ्यांची लाट आली एक पा, मुस्लिमांना वाटतं, दलितांना वाटतं, 12 बलुतेदारांना वाटतं. आणि सगळ्या गोरगरिबाचं कल्याण हे पोरग हे सगळ्या गोरगरीब जाती धर्माला माहिती. मी एकालाही गावखेड्यातल्याला दुखविलेलं नाही. ओबीसीला नेते सोडलेले नाही तर सोडणार बी नाही. त्यामुळे त्यांना असे आहे शेतकऱ्यांचं, मराठ्यांचं, मुस्लिमांचं, दलितांचं, 12 बलुतेदारांचं हेच पोरग चांगलं करू शकतो. त्यामुळे एकवटलेत सगळे. तुम्हाला मजा येईल. मी एवढी पब्लिक जमली म्हणून नाही बोलत. मी आणखीन सांगतो सामच्या माध्यमातून, साम टीव्हीच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीस साहेब शहाणे व्हा. शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री पवार साहेब, आमचं 29 तारखेच्या आत कुणबी आणि मराठा एक कायदा पारित करून आम्हाला आरक्षण द्या. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. तिन्ही गॅजेट लागू करा. जर तुम्ही नाही केलं तर माझा नाविलाज होईल. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचे. पण माझा समाज तुम्हाला झोपिल्याशिवाय सोडणार नाही. कारण आम्हाला लेकरं मोठे तुम्ही नाही. तुम्हाला आम्ही पायदळी तुडवणार म्हणजे तुडवू. पाटील, असं बोललं जातं की ओबीसी मराठा हा वाद सुरू आहे. हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे. त्यासाठी पुढाकार कोणी घेणं आवश्यक आहे? कुठं वाद आहे? कुठंच नाही. छगन भुजबळ म्हणजे वाद. त्याला पहिल्यापासून नाद लागलेला आहे. गोरगरीब ओबीसींचा आरक्षण तेच खातो. लुटी तू तेच नेता म्हणतो स्वतःला. कोणत्या ओबीसीसाठी काम केलं त्यांनी? मायक्रो ओबीसीसाठी काय केलं त्यांनी? बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा का होत नाही? काय केलं त्यांनी? काय केलेलं नाही तरी. जातीवाद गाव खेड्यात काही नाही. आम्हाला तुम्हाला खरं सांगतो, जाऊ द्या. आमचं मराठ्यांचं गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवाशिवाय, दलित मुस्लिमांशिवाय आमचं धकत नाही. आणि त्यांचं बी आमच्याशिवाय धकत. कारण आम्हाला गाव खेड्यात राहायचं आहे. आम्हाला 500-600 रुपये लागले. देवेंद्र फडणवीसला मागा जायचं तिथं. त्यांना भेटायला गेलं तर 2000 पोलीस असतात. आम्हाला इथं एकमेकाला गरज लागते. आमचं सुख दुःख येतं. आम्ही एकमेकाला सुख दुःखात आहेत. आमच्यात काही वाद नाही. तुम्हाला यावेळेस झोपलेले दिसतील नाही दिलं तर. आणि माझ्या समाजाची शान कमी होऊ देणार नाही. माझ्या समाजाची मान खाली होईल असं एकही पाऊल मी उचलणार नाही. एकही. पाटील, आपण बीडमध्ये बघितलं वंजारी विरुद्ध मराठा असं झालं. पण जर मुंडे साहेब असते तर ही वेळ आली असती असं वाटतं? जातीवाद केला कोणी? मी 3दा सांगितलं होतं त्यांना. माझ्याजवळ माणसं आहेत त्यांचेच. आणि टीव्ही चॅनलच्या मुलाखत मी सांगितलं माझ्या नादी लागून. तरीही त्यांनी आम्हाला हिलवलं 2-3 वेळेस. पण आम्ही कुठं म्हणलो त्यांना पाडा म्हणून? कधी म्हणलो आम्ही त्यांना पाडा? आम्ही पाडलंच नाही, म्हणलोच नाही त्यांना पाडा. उलट त्यांनी आमचे आभार पाहिजे. खरं सांगतो तुम्हाला, आज मी महत्वाचं सांगला बोलतो की जे पक्ष आणि देवेंद्र फडणवीस त्यांनी मोठा केला त्यांनीच यांना संपलं होतं. 10 वर्ष त्यांचा वनवास होता. मराठ्यामुळं तरी कमीत कमी आमदारकी व्हायला मिळाली. प्रवाह सुरू झाला, तुमचा उदय झाला. अरे आमचा आभार मानायला पाहिजे राव. आपण जर कसा जातीवादी म्हणता रे? नाही, जर मुंडे साहेब असते तर हे वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं का? फुलं द्या रे. हे चित्र घ्या खालून. एकच मिनिट. हे उभा कर. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जरांगे पाटील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती पुष्पवृष्टी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे चित्र दिसलं असतं का? मेटे साहेब मराठा समाजासाठी लढले, नंतर अण्णासाहेब असतील सगळे लढले, आणि त्यानंतर आता तुम्ही हा वारसा पुढे घेऊन आलेत. 58 मोर्चानंतर एवढी ही सगळी धगधगती ज्वाला ही सगळी काय वाटतं?
अन्याय नाही सहन होतो, शेवटी नाही अन्याय सहन, शेवटी जातीचे लेकर. तुम्हाला विवेक कशाचे लागले? पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करायचा. बरं, हे आमदाराला मंत्र्याला मोठं कोणी केलं? अरे गोरगरीब जनतेचा हात आहे ना बाबा, याच्यात मराठ्यांचा हात आहे. तुम्ही आज त्यांच्या लेकरावर उलटालात, आरक्षण देऊ नका म्हणताय. मी काय वाईट करतोय? तुम्ही बोलता मग मी बोलतो. मी बळच बोलतो का? मलाच बळ दाखवा मी बळच बोललेलो, मग समाजाला कसं सहन होईल? समाजाचं लक्षात आलं बाबा, आयुष्यासाठी पोरं मोठे करा, आयुष्यभरासाठी नेते मोठे झालेत. आपल्या लेकराचं काय? आपण आहेत तोवरच आरक्षण द्या, आपण मेल्यावर आपले लेकरं उघड्यावर पडतील, म्हणून आयुष्याचं आरक्षण द्या. आमच्या जीवावर, आमच्या नेत्याच्या जीवावर, आमच्या मराठ्यांच्या जीवावर, आमच्या मराठ्यांच्या जीवावर नेते आयुष्यभरासाठी 10 पिढ्या बसून खात्याने एवढं मोठाले झालेत. आमच्या लेकराचं काय? मी पुन्हा तेच सांगतो, मला यांनी उघडं पाडायचं ठरवलं. देवेंद्र फडणवीसांनी षडयंत्र करून आणि बदनाम करायचं ठरवलं. मी इमानदारीनं काम करतो, त्यांना मॅनेज होत नाही, मी फुटत नाही, म्हणून मला बदनाम करायचं काम सुरू केलं त्यांनी. मग काय केलं? समाजाच्या लक्षात आलं की एवढं जर सरकार मागं लागलं, विरोधी पक्ष माया मागा लागला, हा मराठ्याचं काही संघटना माया मागा लागल्या, समन्वयक माया मागा लागले, सरकार माया मागा लागले. अरे समाजाच्या लक्षात आलं, अरे या लेकरांनी केलंय काय मनोज जरांगेंनी? मराठ्यांना आरक्षण द्या म्हणतं, आपल्याच पोरांसाठी का उघडं पडू द्यायचं याला? म्हणून आज पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांनी हे बघा, रिक्षा बंद ठेवलेत, कंपन्या जाणारे पोरं कंपन्यात नाहीत, ट्रका बंद, ड्रायव्हर बंद ट्रकवरचे, एसटी ड्रायव्हर ड्युट्याला नाही गेले, माथाडी कामगार हमाली करणारे नाही गेले, आज रिक्षा चालवणाऱ्यापासून शिपाई काम करणारे बी नाही गेले, व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवले, शिक्षकांनी शिक्षक बंद ठेवले, वकिलांनी वकीलकी सगळे बंद ठेवले, शेतकरी पुणे जिल्ह्यातला सगळे कामं बंद. अख्खा 30-32 लाख रुपये का? शेवटी जात महत्वाची, जातीचे लेकरं महत्वाचे, आणि त्यांना आशा आहे माझ्याकडून हेच पोरग काहीतरी न्याय देऊ शकतं जातीला. मी सामच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो, आभार मानतो की तुम्ही कडवटपणा काय असतो, कट्टरपणा काय असतो, आणि लोकांची एक मन आहे जुनी, मराठी एक आले की इतिहास घडतो, की पुन्हा पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांनी सिद्ध करून दिलं की आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाहीत, आरक्षण घेतल्याशिवाय हटत नसतो. म्हणून ही शक्ती उसळली, यांनी दंड ठोपाडले, त्या पठ्ठ्याने सगळे दंड ठोपाडले, की फेत नाहीत आम्ही. ही सगळा जी जनसागर उसळलाय ना, ही फक्त गोरगरिबांचे गरजवंत मराठे स्वतःचा लेकराचं नाही, मांड्या थोपटा लागल्या, भेट नाही कोणासाठी, होऊन जाऊ दे म्हणजे कोण याचं देऊन दे, सगळ्याचा माज उतरायची ताकद ह्या मराठ्याची. म्हणून हे ताकदीनं पुरा आज एक वाट लागला, माज उतरायचा म्हणजे उतरायचा. ही फुलगाठी बांधली, 288 पाडायचे म्हणजे पाडायचे, सोडायचे नाही, ठोकायचं म्हणजे दंड, होऊन जाऊ दे म्हणजे जे होईल ते, येऊ दे कुणी बाडवा, तोडायचा म्हणजे तोडायचं, वाकवायचंच हे मराठ्यांनी ठरवलंय पुण्यातलं. नाही भेटे कोणाला, आता नाही मोजीतच नाही कोणाला. आता सत्ता मराठ्या आरक्षण झोपिनात स्वतःचे लेकरं मोठं करण्यासाठी हे मराठी आज रस्त्यावर आहेत. पाटील भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स आहे. मला मुख्यमंत्री काय व्हायचं नाही, पण यांची शान मला खाली नाही होऊन द्यायची, यांचे मान कधीच मी खाली होऊन देणार नाही. या मराठ्यांची यांनी जे योगदान दिलं ना, किंवा मनोज जरांगे काहीच वायाला जाऊन देणार नाही कधीच. खानदानी रक्त आहे मराठ्यांचं, ही अवलाद अशी आहे मराठ्यांची की मराठ्यांची कधीच गद्दारी करणार नाही, पण यांची सगळ्यांची वाट लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. पण कार्यकर्त्यांचा उत्साह आहे भावी मुख्यमंत्री तुम्ही व्हावं. मी गोरगरिबांची सत्ता आणणार, शेतकऱ्यांपासून, मराठ्यांपासून, मुस्लिम दलितांपासून, 12 बलुतेदारांपासून, ओबीसी सगळ्यांचे प्रश्न मार्गी काढणार. मी सोडणार नाही. सगळ्या जातींना माहिती हे पोरग एवढं इमानदार आहे की हे कोणत्याच जातीचा जातीवाद करत नाही. इतकं चांगलं पोरग आहे, उलट आता म्हणू नाही पण तरी म्हणतोच. मला एक बांधव असं म्हणला, प्रत्येक जातीचा असं झाला पाहिजे एक जण. मी आज मुद्दाम सामला सांगतोय, कारण प्रत्येकाला वाटतं की हे पोरग इमानदार. आणि मी खरं सांगतो, मी कोणत्या जातीचा द्वेष नाही करत, पण नेत्याला सोडित नाही मी. आमचे नाही, आमचे माजूर आहेत 10-12, त्यांचे बी आहेत, हे कोणाचेच नाही. ते आमच्यात भांडण लावले, तो ओबीसीत मराठ्यात घेणं देणं. आणि म्हणूनच ही शांतता राहिली, की वाद करायचा नाही. मराठ्यांचं सगळ्यांना न्याय मिळाला, सगळ्यांना. या भव्य शांतता रॅलीनंतर पुढचं टार्गेट काय पाटील तुमचं? आता पुढचं टार्गेट काय करणार? यांच्या मनातली भावना की मी सत्यात उतरेणार. मराठ्यांच्या मनातली भावना मी सत्यात उतरेणार. मी आज माझ्या मनाने सांगायला पण सांगतो, मी खरंच मरण यातना भोगतो, इतका त्रास आहे मला.
माझ्या इतक्या चमका निघतात तुमच्याशी बोलतोय तरी पण मला आत्ता सुद्धा सलांची गरज एवढी आग व्हायला लागली माझ्या अंगात शांत- माझ्या समाजासाठी नाही मागाड शांतता मोर्चानंतर काय असणार आहे? 29 तारखेला सगळा समाज राज्यातला अंतरवलेला आहे दिवसभर तिथं बैठक चालणार आहे आम्ही तिथं ठरवणार आहे पाडायची का उभा करायची म्हणतात समाज एक चक्कर हाणून यायचं म्हणतात मुंबई जा- एक चक्कर हाणून यायचं म्हणतात मग आता एक चक्कर होऊ शकते त्याचं काय सांगता येत नाही कारण म्हणजे 29 पुढे जात नाही म्हणजे 29 तारखेच्या बैठकीमध्ये चलो मुंबई के काय हा निर्णय घ्यायचा हे सर्व समाज ठरवल असं मनोज जरांगे पाटलांनी आपल्याला सांगितलंय त्यामुळे हा पुण्यातला आपल्याला प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकामध्ये एक वेगळं चित्र मनोज जरांगे पाटलांच्या रूपानं पाहायला मिळणार आहे कॅमेरामन नरेश कटकेसह सागरावाड साम टीव्ही पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.